हॅलो स्टुडंट, आज आपण पुण्यामधील भोर तालुक्यामधील एक कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्या कॉलेजला आपण व्हिजिट केलेली आहे. ते म्हणजे नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. या कॉलेजला आपण व्हिजिट केलेली आहे. या कॉलेजचा इनटेक काय आहे, कोणकोणते ब्रांचेस आहेत, पर्सेंटाईल किती पर्सेंटाईलला इथे ऍडमिशन गेल्या वर्षी झाले होते, याची सगळी इन्फॉर्मेशन आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता ओपन स्टडी एरिया इथे मुलांसाठी दिलेला आहे, म्हणजे मुलं व्यवस्थित इथे अभ्यास करू शकतात. कॉलेजचं प्रिमायसेस तुम्ही बघत असाल केवढं छान आहे. ते पुणे आणि साताऱ्याच्या मध्ये स्थित असलेलं हे कॉलेज म्हणजेच नवसह्याद्री कॉलेज. या कॉलेजची प्लेसमेंट पूर्ण 100% लास्ट इयरला झालेली होती. थोड्या वेळात आपण प्रिन्सिपल सरांशी सुद्धा बोलूयात. कॉलेजला लास्ट इयरला कोणत्या ब्रांचला किती कट ऑफ गेला होता, काय ट्युशन फीज आहेत, मुलींसाठी पूर्ण एज्युकेशन फ्री या कॉलेजने गेल्या वर्षी सुद्धा लागू केलेलं होतं. सो त्याच्याच विषयी आपण बोलूया. आता आपण कॉलेजचे क्लासरूम्स बघूयात कसे आहेत ते. एका क्लासमध्ये 60 ते 70 विद्यार्थ्यांचा इनटेक आहे व डिजिटल बोर्ड वर शिकवलं जातं. स्मार्ट क्लासरूम इथे चालवल्या जातात. ज्या काही कॉम्प्युटर ब्रांचेस आहेत तर तुम्ही बघू शकताय मोठ्या प्रमाणात इथे कॉम्प्युटर लॅब तुम्हाला बघायला मिळतील. तर भरपूर असे इनटेक चांगला असल्यामुळे इथे लॅब पण यांचा खूप मोठा आहे. चला तर मग आपण कॉलेजचं हॉस्टेल बघूयात. मुलांचं पण हॉस्टेल आणि मुलींचं पण हॉस्टेल एकाच ठिकाणी आहे, फक्त वेगवेगळे हॉस्टेल दोघांचे पण आहेत. हॉस्टेलच्या फीज या 35,000 रुपये इयरली तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग. हे आहे मुलींचं हॉस्टेल. मुलांना इथे परमिशन नसल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही, पण आपण प्रयत्न करूयात बाहेरूनच थोडासा व्हिडिओ घ्यायचा. निसर्गरम्य अशा वातावरणात तुम्ही बघत असाल यांनी हॉस्टेल किती छान पद्धतीने ठेवलेलं आहे. आता तुम्ही बघू शकताय हॉस्टेलचे रूम्स आपण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करूयात. थोडंसं विक्षिप्त दिसेल तुम्हाला, पण ठीक आहे. आता आपल्या बरोबर आहेत नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटीचे प्राध्यापक म्हणजे ऍडमिशन हेड डिपार्टमेंटचे प्राध्यापक राम घुगे सर. तर हे आपल्याला कॉलेजच्या प्लेसमेंट विषयी सांगतील. कोणकोणते ब्रांचेस इथे आहेत त्याच्याविषयी आपल्याला सर सांगतील. तर सर आपल्या कॉलेजला कोणकोणते ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंग मध्ये? साधारणपणे इंजिनिअरिंग नवसह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकूण 7 ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये असं डिव्हिजन कोर ब्रांच आणि ट्रेंडिंग ब्रांच अशा 4 ट्रेंडिंग आणि 3 कोर. प्रामुख्याने कम्प्युटर इंजिनिअरिंग आपल्याकडे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ब्रांच आपल्याकडे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आहे. त्याचबरोबर आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTC ब्रांच आहे आणि कोर मध्ये आपल्याकडे इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल सो इत्यादी 7 ब्रांचेस मधून आपण इंजिनिअरिंगचे वेगवेगळे कोर्सेस ऑफर करतो, जे की पुणे विद्यापीठाशी संलग्न हे सगळे कोर्सेस आहेत. सो सर या कॉलेजला जर मुलांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर अंदाजे कितपत कट ऑफ तुमच्या कॉलेजचा जातो, म्हणजे त्या अनुषंगाने मुलं तयारी करतील? मागच्या 2-3 वर्षाचा जर आपण कट ऑफ संदर्भातला अभ्यास केला तर आमच्या निदर्शनास अशा गोष्टी आल्या आहेत की साधारणपणे कम्प्युटर, AIML, AIDS आणि ENTC ह्या 4 ब्रँचचा कट ऑफ कम्पॅरेटिव्हली थोडा जास्त असतो. तो एक्झॅक्टली सांगायचा झाला तर आपला मागच्या वर्षीचा म्हणजे अकॅडमिक इयर 2024-25चा CS चा कट ऑफ हा 75% CET चा होता. तो JEE चा साधारणपणे 70च्या आसपास होता. त्याच ट्रेंडमध्ये AIML आणि AIDS ब्रँचचा
72 पर्यंत कट ऑफ खाली होता आणि मेकॅनिकल सिव्हिलला 45+ जर सीईटीला पर्सेंटाईल असतील तर प्रवेश आपल्याकडे मिळू शकतो. आणि ज्या विद्यार्थ्याचा कॅप राऊंड मधून प्रवेश या ठिकाणी होतो तर त्याच्यामध्ये मुलींना 100% ट्युशन फी माफ आहे. आणि आपल्याकडे जे कास्टनुसार स्कॉलरशिप स्कीम आहे त्याच्यामध्ये SC ST कॅटेगरीच्या मुलांना 100% ट्युशन फीस माफ, NT VJNT SBC कॅटेगरीला सुद्धा 100% ट्युशन फीस माफ आहे. आणि OBC EWS ओपन आणि SCBC या प्रवर्गातील मुलांना 50% ट्युशन शासकीय नियमाप्रमाणे आपल्या कॉलेजमध्ये फीस माफ होते. त्याचबरोबर ओपन आणि EWS SCBC कॅटेगरीच्या मुलांना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत वर्षाला 38,000 रुपये सरकार वसतिगृहात राहण्यासाठी आपल्या कॉलेजला त्या स्कीम मध्ये आहे. एकंदरीत ही विद्यार्थ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि हे कट ऑफ मॅच करू शकतील अशी विद्यार्थ्यांची बरीच संख्या महाराष्ट्रामध्ये आहे. नवसह्याद्रीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण प्लेसमेंटवरती फार मोठं काम करतो. प्लेसमेंटसाठी आपल्याकडे 120 तासाचं जे अकॅडमिक पेक्षा वेगळं ट्रेनिंग आपण देतो. त्यात ऍप्टिट्यूड टेस्ट पासून ते इंटरव्ह्यू स्किल पर्यंत, त्याचबरोबर इंग्लिश कम्युनिकेशन असेल, ग्रुप डिस्कशन पासून पर्सनल ट्रेनिंग आणि पर्सनल इंटरव्ह्यू साठीचं मॉक इंटरव्ह्यूज, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेतो. आणि त्यासोबतच आपल्याकडं TCSचं मागच्या आठवड्यामध्ये एक 22 दिवसाचं ट्रेनिंग झालं. त्याच्यामध्ये आता 25 मुलं आपले ऑन बोर्ड आहेत TCSच्या, त्यापैकी 12 मुलं प्लेस होतील. ऍव्हरेज 4 ते 7 लाख पॅकेज IT सेक्टर मधल्या ब्रँचला आपल्याकडे मिळतं. आणि बाकी सब्जेक्टिव्हली काही विद्यार्थी क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह असतात, त्यांचं पॅकेज मागचं हायएस्ट पॅकेज 25 लाख होतं. एकंदरीत प्लेसमेंट संदर्भातली ही माहिती आहे. 75% प्लेसमेंट आपलं होतच आणि 25% विद्यार्थी हायर एज्युकेशन प्रिपेअर करतात. त्याच्यामुळे मागेल त्याला नोकरी हा कॉलेजचा जो उद्देश आहे तो या ठिकाणी 100% इम्प्लिमेंट आणि सक्सेस करण्यासाठी पूर्ण संस्था अतिशय ताकदीनं आपली कार्य करते. धन्यवाद. मुलांना 75 ते 80% जरी तुम्हाला सीईटीला आले तरी आपण या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकताय. एक चांगल्या प्रकारचं प्लेसमेंट ही कॉलेज देत असतं. सर, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपलं पुण्यामध्ये आणि चांगल्या इन्स्टिट्यूट बरोबर किंवा मग चांगल्या कॉलेज बरोबर आपलं ऍडमिशन व्हावं तर अशा विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग मध्ये भाग घ्या आणि कॉलेजला प्रेफरन्स नक्की द्या की जेणेकरून चांगली प्लेसमेंट, म्हणजे सरांनी जसं सांगितलं 24 ते 25 लाखाची लास्ट इयरची प्लेसमेंट या कॉलेजने विद्यार्थ्यांना दिलेली होती आणि मिनिमम ही 6 लाखापर्यंत प्लेसमेंट मुलांना मिळालेली होती. तर चांगलं प्लेसमेंट जर शोधात असाल तुम्ही कॉलेजच्या तर या कॉलेजचा प्रेफरन्स तुम्ही नक्कीच ठेवू शकता. तर आता आपण नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रेसिडेंट यांना आपण आता भेटायला चाललेलो आहोत. सो चला, आपल्या बरोबर नवसह्याद्री इन्स्टिट्यूटचे प्रेसिडेंट सर आहेत, तर ते आपल्याला थोडीशी कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन देतील. मी नवसह्याद्री कॉलेज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रेसिडेंट PN सुके. सर्वसाधारण 2010 मध्ये मी इंजिनिअरिंग कॉलेजची सुरुवात केली. त्याच्यानंतर आमच्याकडं पॉलिटेक्निक, फार्मसी, MBA, MCA, BBA, BCA असे अनेक कोर्सेस सुरू केले की बरेचदा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हे खूप मोठं म्हणजे कार्य चालू आहे. आणि कॉलेजमध्ये खूप चांगल्या कंपन्यातून प्लेसमेंट होते आत्ता. आणि सगळ्यात तोच उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना इंजिनिअरिंग, MBA, फार्मसी हे शिक्षण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, हा संस्थेचा मुख्य हेतू आहे. आणि त्या प्रवाहात आता जवळपास आमच्याकडे 4,500 मुलं इंजिनिअरिंग, फार्मसी, पॉलिटेक्निक म्हणून कार्यरत आहे. अतिशय चांगला स्टाफ, अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांकडं म्हणजे जे काही ग्रामीण भागातल्या मुली असतील त्यांना जास्तीत जास्त म्हणजे शिक्षणापासून जे काही वंचित राहत होते त्यांना माझा सगळा स्टाफ त्या हिशोबाने कार्यरत करून एक संस्थेचं पहिल्या दिवसापासूनच उद्दिष्ट होतं की घराघरातली मुलगी असू नाही तर मुलगा असू तो इंजिनियर झाला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आत्ता आम्हाला ते सक्सेस तसा मिळत गेलेला आहे. जरी पुण्यापासून कॉलेज 21 किलोमीटरवर असलं तरी जवळपास आज जिल्हा आणि अनेक म्हणजे महाराष्ट्रातली इथं मुलं येतात. त्याप्रमाणे आमचं शिक्षणाचा प्रसार चालू आहे. साधारण मागील गेल्या वर्षात रिझल्ट 85 ते 90% कॉलेजचा पुणे युनिव्हर्सिटीतला रिझल्ट लागतोय. आणि जवळपास आमच्याकडं साधारण पॅकेज 6 लाखापासून 8 लाख 9 लाखापर्यंत पॅकेज मुलांना दिलेले आहे. हायेस्ट पॅकेज 25 लाखापर्यंत कॉलेजनी मिळवून दिलेलं आहे. संस्थेचे दोन्ही बाजूने आत्ता संस्थेला A नामांकन मिळालेलं आहे.
तर गेल्या वर्षी जो GR गव्हर्नमेंटनी आणला होता मुलींसाठी फ्री शिक्षणाचा, या कॉलेजला पण तो लागू होतो. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग मधून या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तसं तुम्ही काउन्सिलिंग करावं लागतं.